प्रज्ञाताई आतापर्यंत काँग्रेसच्या आमदार होत्या, आता त्यांनी राजीनामा दिलाय आणि भारतीय जनता पार्टीमध्ये त्या प्रवेश करतायत। मी माननीय रवी भाऊंना विनंती करतो की त्यांनी प्रज्ञाताईंचं स्वागत करावं। बोलो भारत माता की जय, भारतीय जनता पार्टीचा आज जो आपला प्रवेशाचा इथे कार्यक्रम होत आहे, त्या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी आणि आपल्या सगळ्यांचे लाडके नेते बावनकुळे साहेबजी आणि उपस्थित सर्वच माझ्या बांधवांनो, आज सर्वप्रथम तर सर मी आपले मनापासून धन्यवाद करते की आपण मला आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीच्या परिवारामध्ये सामावून घेतलेलं आहे। साहेब, माझे पती सर्वांचेच लाडके दिवंगत खासदार राजू सातव हे हिंगोलीचे भूमिपुत्र होते। त्यांनी हिंगोलीच्या विकासासाठी खूप अथक प्रयत्न केले। आमच्या मातोश्री रजनीताई सातव सुद्धा यांनी सुद्धा हिंगोलीच्या विकासामध्ये आजीवन त्यांनी काम केलं आणि त्या दोघांच्या सोबत राहून मी मागच्या 20 वर्ष तिथे मग विविध NGOच्या माध्यमातून, शिक्षण संस्थांच्या माध्यमातून मी काम करत होते। नंतर मला साहेबांच्या निधनानंतर 2021 मध्ये विधानमंडळात आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली। त्यामध्ये सर्वांचं सहकार्य मला लाभलं आणि विशेष मोलाचा वाटा म्हणजे सर्व कार्यकर्ते जे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, त्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत खंबीरपणे उभी आहे। आणि सर्वांच्या आग्रहास्तव की राजू सातव यांचं जे विकास कामाचं स्वप्न अपूर्ण राहिलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी आणि जो देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये जो आपल्या महाराष्ट्राचा जो चौफेर विकास घडत आहे, त्या विकासामध्ये हातभार म्हणून आम्हाला सुद्धा साथ द्यायची आहे। आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव राजूभाऊंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीच्या परिवारामध्ये आजपासून सामील होत आहोत। आज आम्ही 500 किलोमीटरहून सर आमच्या कळमनुरीहून समृद्धी मार्गे आमचे सगळे कार्यकर्ते रातोरात इथे पोहोचलेले आहेत। अजून बरेचसे जण आहेत सर, तर मी आपल्याला विनंती करेल की आपण आमच्याकडे गावाकडे एकदा आपण स्वतः आणि प्रदेशाध्यक्ष सुद्धा आणि इतरही आपले ज्येष्ठ नेते आणि देवाभाऊंची सुद्धा आम्हाला तुम्ही तारीख द्या आणि आपण त्यांच्या कार्यक्रम घेऊन सर्वांचा तिथे एक मोठा कार्यक्रम पक्षप्रवेशाचा करू। आणि आपण सगळ्यांना शेवटी एवढंच सांगते की राजूभाऊंचे आशीर्वाद, देवाभाऊंची साथ आणि सर्वजण मिळून करू आपण आता इथून पुढे सर्व संकटांवरती मात। मी सर आपल्याला एवढंच आश्वासन करते की मी आणि माझे सर्व कार्यकर्ते सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास और सबका विश्वास ह्याच धोरणाला आम्ही या धोरणावरती काम करू आणि पुढे येऊ आणि आपल्या सोबत नेहमी अशाच पद्धतीने आपण आपलं मार्गदर्शन आम्हाला राहू द्या आणि आम्ही आता इथून पुढे जोराने कामाला लागू एवढंच सांगते आणि थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय। विदर्भ आणि मराठवाड्यातील विकासापासून जो थोडा कमजोर राहिलेला जिल्हा आहे हिंगोली, या जिल्ह्याच्या विकासाकरता ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं असे स्वर्गीय राजू सातवजी यांनी प्रचंड मेहनत, प्रचंड कष्ट या जिल्ह्यातील आत्महत्या थांबाव्या, या जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, बाराबुद्देदार, कष्टकरी लोकांना न्याय मिळावा याकरता संपूर्ण सातव परिवारांनी आपलं जीवन समर्पित केलं। स्वर्गीय राजू सातवजी यांनी कधीही सज्जन व्यक्ती कसा असावा, सज्जनाची व्याख्या कशी असावी, ते स्वर्गीय राजू सातव यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यांच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने अचानक एक वेगळी कलाटणी मिळाली की ते आपल्यात नाही। खरं तर आपल्या प्रज्ञाताईंनी
स्वर्गीय राजीव सातवजी यांचे स्वप्न पूर्ण करण्याकरता खूप मेहनत केली. मागच्या 30 वर्षापासून स्वर्गीय राजीव सातवजी यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून त्यांनी हिंगोली जिल्ह्याच्या शेतकरी शेतमजुरांचे प्रश्न सोडवण्याकरता, हिंगोली शहराचा विकास करण्याकरता खूप प्रयत्न केले. आणि जेव्हा त्या विधान परिषदमध्ये आमदार झाल्या तेव्हा त्यांनी खरं तर देवेंद्रजी, मला आणि आमचे सर्वच विदर्भातले नितीन गडकरी सर्वांनाच त्या ठिकाणी एक चर्चा केली. आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्यासोबत चर्चा केली की विकसित हिंगोली करायची असेल, विकसित महाराष्ट्राला विकसित हिंगोली जोडायची असेल आणि माननीय पंतप्रधान मोदींचं विकसित देशाचं संकल्प पूर्ण करायचा असेल तर हिंगोली सुद्धा विकासापासून दूर राहिली चालणार नाही. आणि म्हणून एक हिंगोलीचा एक वेगळा विकासाचा एक संकल्प घेऊन प्रज्ञाताईंनी संकल्प केला. आज समृद्धी महामार्गाच्या निर्माणानंतर हिंगोली थोडं वर आलं. आता पुढच्या काळामध्ये माननीय देवेंद्र फडणवीसजींनी हिंगोलीच्या विकासाकरता प्रज्ञाताईंनी सांगितलेले सर्व प्रस्ताव आणि विकासाकरता हिंगोली पुढे नेण्याकरता देवेंद्रजींनी प्रज्ञाताईचा संकल्प या ठिकाणी पुढे नेण्याचा विचार केला. आणि आज आपल्याकरता आनंदाची गोष्ट आहे की आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी, आपले अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्या नेतृत्वामध्ये आज त्यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश केला. मला या गोष्टीचा अभिमान आहे की माननीय प्रज्ञाताई सातवजींनी हा राजीनामा देताना एकच बाब व्यक्त केली की त्यांना कुठल्याबद्दल नाराजी नाही, त्यांना कुणी व्यक्ती पक्षाबद्दल नाराजी नाही आहे. पूर्वाश्रमी काय झालं त्याच्याबद्दल त्यांना काही बोलायचं नाही. पण त्याने एकच संकल्प केला की मला स्वर्गीय राजीव सातवजी यांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे, स्वप्नपूर्ती करायची आहे, हिंगोलीला विकसित करायचा आहे, या जिल्ह्याला विकसित करायचा आहे. हा जो एक त्यांनी आपल्यासमोर संकल्प मांडला, या 14 कोटी जनतेसमोर संकल्प मांडला, हा महत्वाचा आहे. आणि प्रधानमंत्री आपण चिंता करू नका. पण हे करताना मात्र मला या ठिकाणी एवढंच सांगत आहे, प्रज्ञाताई आपला संकल्प पूर्ण करण्याकरता, विकासाचा संकल्प पूर्ण करण्याकरता माननीय देवेंद्रजींनी आपल्याला शब्द दिला आहे. आज सकाळी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी मला सांगितलं की प्रज्ञाताईचा पक्षप्रवेश करताना तुम्ही आणि आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी सोबत राहा आणि सोबत राहिल्यानंतर मी तुम्हाला आश्वस्त करतो की भारतीय जनता पार्टीचा जो संकल्प आहे तो आपण पूर्ण करूया आणि संकल्पासोबतच हिंगोलीचा विकासाचा संकल्प आपण पूर्ण करूया. आम्हाला हिंगोलीकरता जे जे करता येईल आपण जो या ठिकाणी विकासनामा तयार केला आहे, हिंगोलीच्या विकासाचा, शेवटच्या समाजाच्या विकासाचा जो आराखडा तयार केला आहे, त्या आराखड्याला आमचं सरकार, देवेंद्र फडणवीसचं सरकार जे जे काही त्या ठिकाणी करावं लागेल हिंगोलीमध्ये ते संपूर्ण विकासाची रचना माननीय देवेंद्र फडणवीसजी केल्याशिवाय राहणार नाही. हा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आमचे देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वावर आपण विश्वास ठेवून या ठिकाणी आले आहेत. आमच्या अध्यक्षांनी आपल्याला या ठिकाणी स्वागत केलेलं आहे. मी तुम्हाला विदर्भाचा एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून आश्वस्त करतो, कुठलीही काळजी करण्याची गरज नाही. भारतीय जनता पार्टीचा परिवार हा पूर्ण आपल्या पाठीशी आहे आणि सरकार म्हणून देवेंद्र फडणवीस आपल्या पाठीशी आहे. एवढंच या ठिकाणी आपल्याला आश्वस्त करतो आणि आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. हिंगोलीमध्ये एक मोठा लवकर कार्यक्रम घेऊ. या ठिकाणी मी देवेंद्रजी आणि आमचे आदरणीय रवी चव्हाणजी आणि मी सुद्धा हिंगोलीमध्ये येईल. आपण सर्वांनी मोठा कार्यक्रम तिकडे करू. आदरणीय आपल्या अध्यक्षजी आपल्याला शुभेच्छा देतील. आज खरं तर अत्यंत आनंदाचा दिवस आहे. खरं तर हिंगोलीकरांसाठी जसा आनंदाचा दिवस आहे तशा प्रज्ञाताई यांना बरेच वर्ष विधान परिषदेमध्ये आम्ही सर्वांनी काम करताना पाहिलंय. त्यामुळे एक चांगल्या त्या भागातील विदर्भ आणि विदर्भातील असणाऱ्या या सर्व समस्यांची जाण असणारे आदरणीय राजू सातवजी जे आज आपल्यामध्ये नाही, त्यांचा वारसा ज्या पुढे घेऊन जात होत्या आणि असंख्य कार्यकर्ते, त्याचबरोबर अनेक संस्था की त्या संस्थांमध्ये त्या प्रामुख्याने काम करतात. या सर्व संस्थातील असणारे प्रत्येक जण
की ज्यांना सातत्याने असं वाटत होतं की येणाऱ्या काळामध्ये हिंगोलीच्या विकासासाठी आपल्याला भारतीय जनता पार्टीची साथ मिळाली पाहिजे, त्यांच्याशी जेव्हा चर्चा केल्यानंतर हे लक्षात आलं की एकमेव अजेंडा की हिंगोलीचा विकास हा होणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी काय करता येऊ शकतं. आणि मग देवेंद्रजींसारखं एक नेतृत्व की जे म्हणाले ताई तुम्ही काही चिंता करू नका, आम्ही पूर्ण सरकार म्हणून तुमच्या पाठीशी उभे राहू, आणि त्यांनी आज हा निर्णय घेतला त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून त्यांचा मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि त्यांच्या बरोबर असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांना एवढीच विनंती करणार आहे की तुम्ही प्रज्ञाताईंबरोबर वर्षानुवर्ष, राजूजींबरोबर वर्षानुवर्ष, त्यांच्या मातोश्रींबरोबर वर्षानुवर्ष एका वेगळ्या विचारधारेमध्ये जरी काम केलं असेल तरी सुद्धा तुम्हाला आम्ही विश्वासाने सांगू इच्छितो की आम्ही एक परिवार म्हणून, प्रज्ञाताई आमच्या मोठ्या बहिणीसारख्या आहेत आणि त्या आणि त्यांच्याबरोबरच्या असणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला सन्मानाची वागणूक देणं, त्यांनी ज्या विश्वासाने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आम्ही त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही याचं तुम्हाला आश्वासन करतो. ताईंचे खूप खूप धन्यवाद. आता मी मगाशी पण सांगितलंच की असा काहीही विषय नाही, फक्त विकासामध्ये सामील होण्यासाठी आणि सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव स्वर्गीय राजू सातव यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळेजण भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये आलेलो होतो. पण आता कसं प्लॅनिंग असणार आहे पुन्हा एकदा विधान परिषदेवर येण्यासाठी? तुम्ही राजीनामा दिलाय का? मी आत्ताच जाऊन विधान भवनामध्ये राजीनामा देऊन इथे आलेली आहे आणि आता मी भारतीय जनता पक्षाची एक कार्यकर्ता म्हणून माझं काम आजपासून सुरू करत आहे. काही काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून पडझड पाहायला मिळते. राहुल गांधी कुटुंबियांच्या तुम्ही संपूर्ण कुटुंब निकटमध्ये, तर देखील काँग्रेस सोडावंशी वाटतं. काँग्रेसचं नेमकं काय चुकतं असं तुम्हाला वाटतं? नाही, काँग्रेसचं काय चुकतंय वगैरे हे बोलण्यासाठी मी खूप लहान आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यावरती काही कमेंट करू शकणार नाही. हिंदी में कि आप कांग्रेस छोड़कर अपने अभी थोड़ी देर पहले ही सदस्यता का इस्तीफा भी दे दिया है, क्या वजह है कि कांग्रेस आपको छोड़नी पड़ रही है और बीजेपी आप ज्वाइन करने की वजह आपकी क्या है? नहीं, मुझे सिर्फ जो मोदी जी के नेतृत्व में पूरे देश में विकास चल रहा है और अपने राज्य में भी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस इनके नेतृत्व में और उनकी जो पूरी टीम जो महाराष्ट्र का विकास देख रहे हैं हम लोग सब, तो हमारे सभी कार्यकर्ताओं का कहना था कि हमको भी इसमें शामिल होना है और इस कार्यकर्ताओं की वजह से मैं आज इस पक्ष में शामिल हुई हूँ. कांग्रेस के शीर्ष नेतृत्व से आपने बात की थी छोड़ने से पहले, मुझे आपको रोकेंगे तो कोशिश भी होगी क्योंकि राजेश साहब तो बहुत करीबी रहे थे राहुल गांधी. अभी हमारा अधिवेशन खत्म हुआ था और उसके बाद तुरंत ये 2-3 दिन में मैं जब मेरे गांव गई और कार्यकर्ताओं के साथ चर्चा विमर्श हुआ और सब कुछ बहुत जल्दी में हो गया, इसलिए मुझे किसी से बातचीत करने में उतना अभी समय नहीं मिला. पण तुम्ही काँग्रेसमध्ये कोणाशीच बोलला नाही असं तुम्हाला काँग्रेस सोडली का? त्यांनी तुमच्याशी चर्चा न होता काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी तुमच्याशी काय संपर्क साधलाय का? नाही, सद्यस्थितीत माझं काही बोलणं झालेलं नाही. सर्वांचे मनापासून आभार. बोलो भारत माता की जय.